नमस्कार. मी राजू बायुस्कर. आता गेल्या 7 जूनला येत्या 7 जूनला बाळासाहेब पाटलांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सांगली येथे आयोजित केलेला आहे. आणि बाळासाहेब पाटलांना महाराष्ट्रातल्या कला जगतामध्ये किंवा कला क्षेत्रामध्ये कोणी ओळखत नाही असं मला तरी काही वाटत नाही. सर्व आपण परिचित आहोतच. अ, मी असं म्हणेल की अ, बाळासाहेब पाटलांचा हा कलेचा प्रवास ते प्राचार्य असताना सुद्धा त्यांनी ज्या अंकातून दिला महाराष्ट्रभर, कलापुष्प नावाचा जो ग्रुप चालवला आणि अन्वयार्थ नावाचा जो अंक त्यांनी महाराष्ट्रभर जी चळवळ उभी केली. मला वाटतं की ही चळवळ माझ्यासारख्या त्यावेळेच्या कलाकारांना खूप पूरक होती आणि ही पूरक अशी म्हणता येईल की पूर्ण महाराष्ट्र दिवाळीच्या वेळेस दिवाळी अंक केव्हा येईल याची वाट बघायचा. जवळपास 29-30 वर्ष हा अंक चालवणं म्हणजे काही अंक चालवणं म्हणजे काही तोंडाचा खेळ नसतो. हे मलाही तितकं माहिती आहे. कारण कारण याचं असं की अनेक दिवाळी अंक मी जवळून बघितलेत. माझे मित्र आहेत दिवाळी अंक काढणारे. त्यांचे ते जुळवाजुळव किती असते, लेख आणणे, चित्र घेणे, कव्हर घेणे, खूप गोष्टी असतात त्या अंकांमध्ये. तर अंक 30 वर्ष चालवणे, 29 वर्ष चालवणे हे काही तोंडाचा खेळ नाही. पण बाळासाहेबांनी तो नेटेने चालवला आणि महाराष्ट्राला एक त्या अंकातून दर्शन दिलं. खरं चित्रकारांचं दर्शन दिलं. आणि मी एक साध्या लहान शहरामधून राहणारा चित्र काढणारा व्यक्ती, की मी तिथं चित्र काढायचो एका आमच्या छोट्याशा शहरामध्ये. एवढ्या लांब अंतरावर असल्यावर पण या अंकामुळं, अन्वयार्थाच्या अंकामुळं मी पूर्ण महाराष्ट्रभर चित्रकारांच्या जवळ गेलो. त्यांना त्यांचा ओळखीचा झालो. का? तर या अंकामुळेच झालंय असेल ते सगळं. या अंकामुळे झालेलं आहे सगळं. कारण की मी दिवाळी अंकातून काम करायचो. दिवाळी अंकातून माझे रेखाटनं, चित्र यायचे. परंतु ते साहित्यिकांपर्यंत ते असायचे. अ, मोजकेच चित्रकारांच्या जवळ अंक मिळायचे किंवा ते त्यांचे वाचक होते. परंतु याच्यामध्ये अशी गंमत झाली, याच्यामध्ये असं झालं की बाळासाहेबांनी हा अन्वयार्थ अंक पूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्रकलेच्यासाठीच वाहिलेला होता आणि निव्वळ चित्रकलेचे लेख आणि चित्र त्याच्यात यायचे वेगवेगळ्या चित्रकारांच्या महाराष्ट्रभरातून. आणि मी असं म्हणेल की त्या अंकामुळं मला एक माझी एक पहिली पायरी त्या अंक म्हणून मी नेहमीच सांगत असतो इतरांना पण आणि लिहितो पण. बाळासाहेब पाटील म्हणजे एक तेवढंच त्यांचं कार्य नाही, तर एक प्रशासक म्हणून पण उत्तम त्यांनी कार्य सांभाळलेलं आहे प्राचार्यपदाचं. आणि त्या व्यतिरिक्त अजून वेगवेगळ्या सकाळ असेल, वृत्तपत्र असेल, सकाळ वृत्तपत्र असेल किंवा अजून वेगळे वृत्तपत्र असतील. या वृत्तपत्रामध्ये अनेक कलावंतांची त्यांनी जी सखोल माहिती दिली किंवा एकदम अ, नीटपणे लिहिलं, की जे कलावंत लोकांना समजलं पाहिजे. कलेच्या संदर्भात उत्तम असे त्यांनी लेख दिलेत महाराष्ट्राला. तर मी असं म्हणेल, की हेच मोठं व्यक्तिमत्व आहे बाळासाहेब म्हणजे. आणि सगळ्याच कलेच्या क्षेत्रात सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून आपण